खासदार आमदार यांच्या स्थानिक निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा व दिव्यांग संबंधी शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। ही मागणी घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हा कचेरी परिसरात निर्दशने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी बच्चू कडू तुम्हारे साथ है, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, दिव्यांगांचा जीआरपी लागू करा, दिव्यांग एकता जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। प्रहार जनशक्ती पक्षांच्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत जिल्हा कचेरी परिसरात आंदोलन करण्यात आले। यावेळी शासन निर्णयानुसार आमदार व खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करण्यात यावा। पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका समित्या स्थापन करण्यात याव्या। सर्व दिव्यांगांना एक समान 2500 रुपये मासिक पेन्शन लागू करून शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी। जिल्हा नियोजन निधीतील 1% रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावी। शासकीय जागा उपलब्ध करून घरकुल उपलब्ध करून द्यावे। जिल्हा स्तरावर दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी। दिव्यांग संबंधित शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी रामपोल लिफ्टची व्यवस्था करावी। आरक्षण देऊन रोजगार द्यावा। या मागण्यांसह अन्य मागणे घेऊन आंदोलन करण्यात आले। आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेडकर, श्याम राजपूत, रितेश शर्मा, राजेश कळू, प्रवीण ताळे, अंजली देशमुख, सोमेश्वर जाधव, जितेश भालेराव, छाया मदारी, आरती शेरवानी, अतुल चिटाम, गंगाधर राऊत, गजानन तिडके, नीरा मोकार, सुनील मोकार यासह बहुसंख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। आठवण देण्याचं कधीही वेळ आली नाही पाहिजे एवढंच आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या सांगण्यावरून, औचित्यावरून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अपंग बांधवांच्या विविध मागण्यांकरिता राज्यभर एक आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। अपंगांच्या ज्या विविध मागण्या आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत, अपंग बांधवांना जगण्याकरिता गरजेच्या आहेत। अपंग बांधवांचा अमरावती शहरातील घरकुलाचा प्रश्न असेल, वाढलेले जे अनुदान आहे ते पण अजून नियमितपणे मिळत नाही आणि अपंग बांधवांची होणारी हेळसांड ही राज्य शासनाने थांबवली पाहिजे। जिल्ह्यातील असलेल्या संपूर्ण खासदार आणि आमदार यांच्या निधीच्या माध्यमातून सरकारच्या नियोजनाप्रमाणे जे अपंग बांधवांकरिता वापरल्या जाणारी पर्सेंटेज आहे, जे प्रमाण आहे त्या प्रमाणात त्याचा पूर्णपणे उपयोग व्हावा। अपंग बांधवांच्या गरजेकरिता, त्यांच्या रास्त मागण्यांकरिता याचं नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावं, राज्य शासनाने करावं। अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे निवेदन देण्याकरिता आलो आणि या आंदोलनाचं मुख्य स्वरूप असं आहे की आम्ही इथं 11 वाजल्यापासून ठिय्या दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर। हे ठिय्या आंदोलन आहे की सरकारला जाग यावी आणि राज्य शासनाचं होऊ घातलेलं जे अधिवेशन आहे या अधिवेशनात याची अंमलबजावणी व्हावी, हा आमचा एक प्राथमिक उद्देश आहे। आणि अपंगांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या ताबडतोब निकाली निघाव्या असा आमचा उद्देश आहे। आणि अपंग बांधवांच्या ज्या घरकुलाच्या मागण्या असतील, आणखी छोट्या मोठ्या ज्या जिल्हा स्तरावरच्या मागण्या आहेत ज्या प्रलंबित आहेत, अपंग बांधवांच्या घरकुलासाठी जी जागा मागितली ती अजूनही प्रलंबित आहे। जिल्हाधिकारी महोदयांकडून अजूनही त्याला कुठलाही हिरवा कंदील मिळाला नाही। त्या गोष्टींचं ताबडतोब नियोजन व्हावं। त्यांचे नियमित मिळणारी जी त्यांची गेल्या 6 महिन्याची जी पैसे थांबलेली आहेत अपंग बांधवांचे सानुग्रह अनुदान, ते अजूनही मिळालं नाही, ते ताबडतोब मिळावं ह्याकरिता हे ठिय्या आंदोलन आहे। तरी आम्ही इथे ह्या ठिय्या आंदोलनाला उपस्थित सर्व अपंग बांधव आहेत आणि हा शासनाला एक कलाटणी आहे, शासनाला एक सांगणं आहे। हे अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।